नमस्कार. मी डॉक्टर दुष्यंत भादलेकर. मानसिक आघातामुळे ज्या अडचणी निर्माण होतात, जी मानसिक लक्षणं दिसतात, त्या लक्षणांवरती, त्या आजारांवरती मी EMDR नावाची एक उपचार पद्धती वापरतो. ही उपचार पद्धती आम्ही सर्वात आधी वापरली होती ती भुजमध्ये. गुजरातच्या भुजमध्ये 2001 साली एक मोठा भूकंप आला होता आणि त्यावेळेला आम्ही EMDR नावाची जी थेरपी आहे हे शिकलो होतो. मग मी विचार केला की का आपण तिथे जाऊ नये, आणि मग आम्ही गटागटाने तिथे जायचो. ही उपचार पद्धती पहिल्यांदा मी तिथे वापरली आणि त्याचा परिणाम जो होतो तो अचंबित करणारा होता. 2001 साली ह्या उपचार पद्धतीबद्दल लोकांना माहितीही नव्हती आणि त्यामुळे संशोधन जास्त झालेलं नव्हतं या विषयावरती. ती जी आकडेवारी उपलब्ध असायला पाहिजे की ही थेरपी काम करते की नाही, किती प्रमाणात याच्याने फायदा होतो, हे तेव्हा नव्हतं. 2004 पासून हळूहळू ह्या विषयावरती काम व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर सिद्ध झालं की EMDR थेरपी काम करते, मानसिक आघातावरची लक्षणं कमी होतात आणि 2013 साली तर जागतिक आरोग्य संघटनेने या उपचार पद्धतीला एक उपयुक्त उपचार पद्धती म्हणून स्वीकारलं आहे.